जुन्या निवृत्ती वेतनाच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसापासून सुरू असलेला राज्य सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांचा संप आज मागे घेण्यात आला। शासकीय आणि निमशासकीय कर्मचारी संघटनेचे सदस्य विश्वास काटकर यांनी ही माहिती दिली। मुख्यमंत्र्यांशी झालेल्या यशस्वी चर्चेनंतर संप मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। जुन्या पेन्शन योजनेबद्दल विचार करण्यासाठी सरकारनं समिती स्थापन केली आहे। तसंच कर्मचाऱ्यांच्या भूमिकेला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। हे बघता हा संप मागे घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। उद्यापासून कर्मचारी कामावर रुजू होणार आहेत। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांनी स्वागत केलं। कर्मचाऱ्यांच्या मागणीबद्दल सकारात्मक विचार करण्यासाठी नियुक्त समितीचा अहवाल लवकरात लवकर मिळून त्यावर उचित निर्णय घेतला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांनी या संदर्भात निवेदन दिलं। राज्यासमोर असलेल्या आव्हानांचा विचार करत कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेनं घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले। सरकारने केलेल्या आवाहनाला कर्मचारी व राजपत्रित अधिकारी संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला। संबंधित संघटनांनी संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे। राज्यासमोर असलेल्या आवाहनांचा विचार करता राज्य सरकारी निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने घेतलेल्या या निर्णयाचं मी स्वागत करतो। कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल लवकरात लवकर प्राप्त करून त्यावर उचित निर्णय घेण्यात येईल। कर्मचाऱ्यांच्या संप मागे घेण्याच्या निर्णयाचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केलं आहे। कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षिततेचा शासनानं सकारात्मक विचार केला असून समितीचा अहवाल मिळाल्यावर त्यानुसार योग्य तो निर्णय घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिलं। संपकरी राजपत्रित कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये आज झालेल्या बैठकीत जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे आर्थिक आणि सामाजिक सुरक्षिततेची हमी देण्याचं धोरण तत्त्व म्हणून मान्य करण्यात आलं आहे।